नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय गोमाता. @ तुषार गंध कोकणाला या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केली होती की मार्केटमध्ये जे स्वस्त तूप मिळतं आहे ते शुद्ध आहे का आणि ते ओरिजिनल आहे का. तर आपण त्यासंबंधी तुम्हाला त्याचं गणित मांडून सांगतो. आपण तुपाचा व्यवसाय करतो. आपण जे गाईंचं दूध दिवसभरात काढतो ते व्यवस्थित गरम करून रात्री त्याला विरजण लावलं जातं. विरजण लावल्यानंतर त्याचं दही झाल्यानंतर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 3:30 वाजता 3:30 ते 4च्या दरम्यान ते आपण बिलोना पद्धतीने त्याचं तूप काढण्यासाठी प्रक्रिया सुरू करतो. त्यामध्ये आपण ते दही घुसळलं जातं आणि त्याच्यामध्ये लोणी आणि ताक वेगळं केलं जातं. लोणी व्यवस्थित काढून ते स्वच्छ पाण्याने धुवून ते कढवून त्याच्यापासून आपण तूप बनवतो. आता ही झाली नॉर्मल प्रोसेस तुपाची. आणि जर तुम्ही तूप घेत असाल तर ह्या पद्धतीने बनवत असतील तेच तूप तुम्ही घ्या. कारण काही लोक फक्त दुधाची वरची साय काढून त्याचं तूप तुम्हाला बनवून पण देतात. ते तूप खूप हानिकारक आहे शरीरासाठी. तसं तूप घेऊ नका. ज्या दुधाचं व्यवस्थित दही लावून फेटून त्याचं व्यवस्थित लोणी वेगळं करून आणि लोण्याला गरम करून तूप केलं जातं तेच तूप तुम्ही घ्या. ओके. आता त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी की दूध आहे ना, ज्यावेळेस आपल्याला कमीत कमी 30 लिटर दूध लागतं 1 लिटर तुपासाठी. आता जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं की 30 लिटर दुधाचं आपण 1 लिटर तूप बनवतो आहे. आता आपण गायींना आयुर्वेदिक औषधं देतो आणि त्यांना चांगल्या प्रकारचं खाद्य देतो. तर आपल्या गाईच्या दुधाचा रेट कमीत कमी 90 ते 100 रुपये मिळणं गरजेचं आहे. तरच आपण ह्या गोसेवामध्ये आपण किंवा ही गोशाळा आपण सांभाळू शकतो. मग समजा जर आपण 100 रुपये लिटर गीर गाईचं दूध आपण विकलं आणि त्याचा रेट लावला तर कमीत कमी 3,000 रुपये फक्त दुधाची कॉस्टिंग झाली. मग मार्केटमध्ये जे तुम्हाला 1,000-1,500 रुपये लिटरने तूप मिळत आहे, मग ते कशावरून स्वस्त, मग ते शुद्ध असेल. मग त्यामध्ये ते काय करत असेल मी तुम्हाला सांगू शकत नाही. प्रत्येकाची प्रोसेस आहे. पण कदाचित ते दुधाची वरची साय काढून फक्त साईचं तूप बनवत असतील आणि दूध वेगळं सेल करत असतील. पण तसं जर तुम्हाला तूप मिळत असेल तर प्लीज ते घेऊ नका. कारण का आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. कारण का तुमच्या बॉडीमध्ये मेन ते बॅड कोलेस्ट्रॉल तुमचं वाढवतं. आणि जर व्यवस्थित पद्धतीने जर तूप बनवलं असेल की दुधाचं दही घुसळून त्याचं लोणी वेगळं करून जर तूप बनवलं असेल तर ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याचे खूप फायदे आहेत. ते फायदे तुम्हाला मी कॅप्शनमध्ये नक्कीच टाकेन. आणि तुम्हाला मनापासून विनंती आहे, तूप घेताना तुम्ही व्यवस्थित तूप बघा आणि ते तूप खरंच शुद्ध आहे का आणि ते आपण तूप खाल्ल्यानंतर त्याचे आपल्याला बेनिफिट्स पण मिळणं गरजेचं आहे. धन्यवाद.